बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 24. लक्ष्मीचं बोलणं ऐकून बायजा होती तिथंच डोक्याला हात लावून खाली बसली. किसनानं सांगितलेलं काम लक्ष्मीनं व्यवस्थित पार पाडलं आणि उरलेलं गवत रचून निमूटपणे सोप्यात जाऊन अभ्यासाला बसली. तोवर किसना आला. लक्ष्मीला खुनीनंच कामाबद्दल विचारलं. लक्ष्मीनं होकारार्थी मान हलवली. तसं किसनानं लक्ष्मीला हातात हात ठेवून थँक्स यार म्हटला. लक्ष्मीनं किसनाकडे पाहून स्मित हास्य केलं आणि त्याला खुनीनं गोठ्यात जायला सांगितलं. किसनाला लक्ष्मीनं त्याचं काम केल्यानं खूप आनंद झाला होता. तो आनंदाच्या भरात पायातील बुटासह गोठ्यात गेला. बायजा डोळे मिटून गवताला टेकून बसली होती. किसना तिच्या पुढ्यात जाऊन बसला. आई म्हणून तिला हलवू लागला. बायजानं तिच्या जड झालेल्या पापण्या बळच उघडल्या आणि किसनाकडे बघितलं. त्याच्या पायातले बूट पाहून ती किसनाला म्हणाली, किसना, अरे बूट दारात काढायचं असते आत. असं गावभर हिंडून आल्याला बूट घरात घालून यायचं नसते लेकरा. होय आई, अगं गडबडीत तसाच आलो. किसना, एक गोष्ट ध्यानात ठेव, किती बी मोठा झालास तर संस्कार रीती भाती विसरू नगस. बायजाचं बोलणं ऐकून किसना गंभीर झाला. तो काहीच बोलला नाही. का रे किसना, एवढा का ग बसलायस? काय झालंय? काय चुकीचं बोललं काय म्या? किसनानं नकारार्थी मान हलवली. किसना, असं मूग गिळून गप बसू नगस. तुझ्या मनात काय हाय ते घडाघडा बोल. आता आईला सगळं सांगावंच लागेल आणि हीच योग्य वेळ आहे असं स्वगत म्हणून किसनानं रश्मीबद्दल सगळं बायजाला सांगितलं. किसनाच्या बोलण्यानं बायजा बराच उशीर शांत बसली. किसना पण तिच्या पुढ्यातनं हलला नाही. थोड्या वेळानंतर बायजा म्हणाली, अरे किसना, लगीन करताना दुनीकडची म्हणजे पोरापुरीची जात पात पावनं पै देवधर्म गोत्र या समद्याचा विचार करायला लागतोय. आपल्यासनी समाजात भावकीत राहायचं, मग त्यांच्या प्रथा पाळायला घेत. समाजात मनाला येईल तसं कसं बी वागून चालत नाही लेकरा. अगं आई, मला सांग, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या कपाळावर किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवावर हा अमुक जातीचा, हा तमुक धर्माचा असं परमेश्वर लिहून पाठवतो का? बायजानं नकारार्थी मान हलवली. किसना म्हणाला, बघ आई, म्हणजे तुलाही हे पटतंय की परमेश्वरानं असा काहीच भेदभाव केलेला नाही. अगं माणसाने स्वतःच्या स्वार्थापायी जात पात धर्म पंथ निर्माण केले आहेत. ऐक, कसं आहे ना, जात धर्म पंथ कुणी निर्माण केला? माणसानेच मग धरला अबोला. आई, या पृथ्वी तलावर फक्त 2च जाती आहेत, एक पुरुष व दुसरी स्त्री. आणि या पृथ्वीवर एकच धर्म आहे, तो म्हणजे मानवता धर्म. आणि पावणं पायांचं म्हटलीस तर तूच म्हणतेस ना, या धर्तीवरची सारी लेकरं परमेश्वराची आहेत म्हणून. मग त्या नात्यानं समस्त मानवजातीचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित झालाच की. किसनाच्या जातीपातीच्या विश्लेषणासमोर बायजा हतबल झाली. पण तिला नाही नाही म्हणत किसनाच्या साऱ्या गोष्टी पटल्या. ती किसनाला म्हणाली, शेवटी तुला तुझ्या जोडीदारांनी सोबतच आयुष्य काढायचंय. तुझ्या आनंदातच आमचा आनंद हाय लेकरा. आम्ही काय तुझ्या जन्माला पोरल्यालो नाही. तुला पास हाय तर ठीक आहे. आपण किती नाही म्हटलो तर जिथं तुझ्या तिळा तांदळाच्या गाठी बांधल्या तिथंच लगीन होणार तुझं. बायजाच्या बोलण्यात होकार लपला होता. किसनानं तो चटकन टिपला. बायजाच्या हातात हात घेऊन तिला थँक्स म्हटला व तिच्या हाताचं चुंबन घेतलं आणि बायजाला म्हटला, आई, बाबांना तू समजावून सांग. मला त्यांच्याशी या विषयावर बोलणं व्हायचं नाही. बायजा ना इलाज असतं ठीक आहे म्हणाली. किसनाच्या आनंदाला आता पारावारच उरला नव्हता. तो धावतच सोप्यात आला आणि म्हणाला, लक्ष्मी,
काम झालं बघ, आणि यात तुझा सिंहाचा वाटा आहे. आत्तीबाई म्हटली. लक्ष्मीनं आश्चर्यचकित होऊन विचारलं, हो मग? अभिनंदन तुमचं. किसना आनंदाने लक्ष्मीचा हात हातात घेतला आणि तिला थँक्स म्हटला. लक्ष्मीनं या प्रकरणात किसनाला साथ द्यायची ठरवली. दुसऱ्या दिवशी बायजा भीमाशी रश्मी व किसनाविषयी वेळ साधून बोलली. भीमानं सुरुवातीला आडवेडं घेतलं, पण नंतर तयार झाला. किसना जाणार म्हणून बायजानं कामावर सुट्टी घेतली. तिनं 4 गोडाधोडाचं व तिखटाचं पदार्थ बनवलं. 4 दिवस मायलेकांनी मनसोक्त गप्पा मारल्या. मध्ये मध्ये लक्ष्मी रश्मीवरनं किसनाला चिडवत होती. त्यामुळं किसनाच्या मनाच्या गाभाऱ्यात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. हसत खेळत 4 दिवस कसे गेले समजलंच नाही, आणि एकदाचा किसनाचा जायचा दिवस उजाडला. किसना आता जायला निघाला. त्यानं आई बाबाला नमस्कार केला आणि लक्ष्मीला येतो म्हणून बॅगा उचलल्या. तोच लक्ष्मी म्हणाली, अहो आमची आठवण ठेवा. वय पोरा, आमची बी. बायजा म्हणाली, अगं आई, असं का म्हणतेस? तुम्हाला मी कधीच विसरणार नाही. एवढ्यात लक्ष्मी हसत म्हणाली, अहो कसं असतंय माहिती आहे का, वैरणीच्या बेंड्याला दुसरी दुरी आवडली का पहिली दुरी जरा ढिली पडत असते, म्हणून म्हटलं. लक्ष्मी, जाताना माझा मार खाऊ नकोस हं, किसना मिश्किलपणे म्हणाला. बायजा व भीमाचं डोळं भरून आलं. आई बाबा, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणून किसना जायला निघाला. भीमा, बायजा, त्याचे मित्र किसनाला सोडायला स्टँडवर गेले. आई बाबा, आता वार्षिक परीक्षा झाल्याशिवाय मला येता येणार नाही आहे. वरचेवर मी पत्र पाठवत जाईन, तुम्हीही पत्र पाठवत राहा. लक्ष्मीची 10वी आहे, तिला अभ्यास करायला सांगा आणि सर्वजण तब्येतीची काळजी घ्या. असं सांगून किसना दुपारी 1च्या गाडीला बसला. बायजा व भीमा घरी आले. किसना गेल्यानं सारं घर त्यांना खायला उठलं. आठवड्याभरानं साऱ्यांचं दैनंदिन कामकाज सुरळीत झालं. किसना दिल्लीत पोहोचला. दुसऱ्या दिवशी कॉलेज होतं. रश्मी व किसनाला कधी एकदा एकमेकांना भेटतोय असं झालं होतं. अखेर दोघांच्याही भेटीची आतुरता संपली आणि प्रत्यक्षात कॉलेजमध्ये दोघं एकमेकांसमोर आले. पाहता क्षणी दोघांना अत्यानंद झाला. किसनाचे इतर मित्रमैत्रिणीही त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. किसना सर्वांना भेटला, पण क्रिश सर्वांना वेळ देतोय हे मात्र रश्मीला आवडलं नाही. त्यानं फक्त आपल्यालाच वेळ द्यावा असं तिला नेहमी वाटायचं. त्या दिवशी कॉलेज संपल्यावर दोघे कॉफी शॉपमध्ये गेले. वाफाळलेली कॉफी घेताना दोघांनी एकमेकांना किती मिस केलं यावर गप्पा रंगल्या. कॉफीच्या उबदार चवीसोबत किसनानं तिच्याबद्दल घरी बोलल्याचं सांगितलं. आपल्या लग्नासाठी घरचे तयार आहे ते सांगताना लक्ष्मीनं त्यांच्या संदर्भात केलेल्या कामाचाही उल्लेख करायला तो विसरला नाही. क्रिश, लक्ष्मीला माझ्याकडून थँक्स दे, रश्मी म्हणाली. हो, मी 2 दिवसात घरी पत्र पाठवणार आहे, तेव्हा त्याच्यात तसा उल्लेख करेन. क्रिश, मीही माझ्या घरी आपल्याबद्दल सांगून टाकते, म्हणजे तुझ्या माझ्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल. आणि तसंही माझ्या डॅडीनी मला आधीच सांगितलंय, तुला एखादा मुलगा आवडला तर सांग, त्याच्याशी तुझं लग्न लावून देईन. ते सारं ठीक आहे रश्मी, पण अजून 2-3 वर्ष आपण लग्न करायचं नाही. मला सर्व्हिस लागल्यानंतर मी गावाकडे घर बांधेन आणि मग आपण लग्नाचा विचार करू. ठीक आहे, काहीच हरकत नाही, रश्मी म्हणाली. महिन्याभरानंतर संधी साधून रश्मी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिच्या डॅडीशी किसनाबद्दल बोलली. त्यावर ते म्हणाले, एकदा त्याला घरी घेऊन ये, मला पाहू दे तर आमच्या प्रिन्सेसला कोणता प्रिन्स आवडलाय ते. रश्मीनं स्मित हास्य केलं आणि उद्याच माझ्या बर्थडे पार्टीला क्रिशला बोलवणार आहे, असं रश्मीनं डॅडीला सांगितलं. रश्मीचा आज वाढदिवस होता. ती कॉलेजला आली होती. रश्मीनं परिधान केलेल्या लाल रंगाच्या वेस्टर्न कपड्यात तिचं रूप खुलून दिसत होतं. अख्ख्या कॉलेजच्या पोरांचं हृदय तिच्यासाठी धडधडत होतं. पण तिची दिलकी धडकन किसना होता. किसनानं तिला एक गुलाबाचं फूल देऊन हॅपी बर्थडे म्हटला. रश्मीनं ते घेऊन किसनाला आलिंगन दिलं. सर्वांनी टाळ्यांचा गजर केला.
क्षणभर किसना गडबडून गेला, पण रश्मी विलायतमध्ये राहून आल्यानं तिला त्याचं काहीच वाटलं नाही. रश्मी पाश्चात्य संस्कृतीमध्ये वाढल्यानं तिला ज्या मित्रमैत्रिणी हॅपी बर्थडे देत होते त्या सर्वांनाच आलिंगन देऊन ती थँक्स म्हणत होती. तिची ही गोष्ट मात्र किसनाला खटकली. तो जाऊन कोपऱ्यातल्या एका खुर्चीत शांतपणे बसला. त्यांचा वर्गमित्र सँडीचाही आज बर्थडे होता, म्हणून सँडी जाऊन दोघांसाठी एकच केक घेऊन आला. केक कापताना क्रिश कुठंच दिसला नाही, म्हणून रश्मीनं क्रिश क्रिश अशी मोठ्यानं हाक मारली. त्याच्या मित्रांनी किसनाला केकजवळ ओढतच आणलं. काय रे क्रिश, इथं सेलिब्रेशन सुरू असताना कुठे गेला होतास? रश्मीनं रडवेल्या स्वरात विचारलं. अगं कुठं नाही, इथं वर्गातच होतो. बरं ये आता केक कट करायला. आहे मी इथं, करा तुम्ही केक कट. ओके, नो प्रॉब्लेम. सँडी ये, आपण दोघं केक कट करूया. असं म्हणून रश्मीनं सँडीला केकजवळ बोलावलं. दोघांनी केक कट केला व एकमेकांना भरवला. सर्वांनीच रश्मीला व सँडीला केक भरवला. किसना सारं पाहत स्तब्ध उभा होता. रश्मीचं लक्ष किसनाकडे गेलं. अरे क्रिश, असं काय करतो? ये ना, मला केक भरव. असं म्हणून रश्मीनं बळच केकचा तुकडा किसनाच्या हातात दिला. त्यानं रश्मीला व सँडीला केक भरवला आणि वर्गातून बाहेर पडणार तोच रश्मीनं त्याचा हात पकडला आणि म्हटली, हे बघ क्रिश, रात्री 8 वाजता माझ्या घरी पार्टी आहे आणि तुला ॲट एनी कॉस्ट यायचं आहे. माझ्या वडिलांना तुला भेटवायचं आहे. आपल्या दोघांबद्दल त्यांनाही तुझ्याशी बोलायचं आहे. पाहतो जमलं तर. असं म्हणून किसना जायला निघाला तोच रश्मी त्याला म्हटली, क्रिश, पाहतो म्हणजे काय? तुला यावंच लागेल. तू आल्याशिवाय मी केक कापणार नाही. तेव्हा वेळेत ये, मी वाट पाहते. म्हणून किसना निघून गेला. सायंकाळ झाली. किसनाच्या मित्रांनी किसनाला रश्मीच्या घरी यायला तयार केला, पण रश्मीच्या वर्तनानं किसना तिच्या घरी जायच्या मनस्थितीतच नव्हता. पण नाईलाजास्तव तो तयार झाला. रात्री 8 वाजेपर्यंत किसनासहित रश्मीचे सर्व मित्रमैत्रिणी तिच्या घरी पोचले. तिचं घर म्हणजे आलिशान महालच होता. साधारणपणे 1 एकराच्या परिसरात रश्मीचा महाल दिमाखात उभा होता. दारात चहूबाजूंनी पांढरे शुभ्र कारंजे, नयनरम्य लाईट्स, आकर्षक फुलं, झाडांनी सजवलेला बाग बगीचा, त्यामुळे महाल अधिकच सुंदर दिसत होता. ते दृश्य साऱ्यांच्याच डोळ्याचं पारणं फेडत होता. रश्मीच्या वडिलांच्या दारात 2-4 आलिशान 4-चाकी गाड्या उभ्या होत्या. त्यातल्या एका पांढऱ्या शुभ्र गाडीला फुलांनी सजवून तिच्याभोवती लाल फीत बांधली होती. बहुधा रश्मीला तिचे वडील वाढदिवसांची भेट म्हणून गाडी देणार होते. साऱ्याने रश्मीच्या महालात प्रवेश केला. रश्मीचा महाल रंगीबेरंगी लाईट्सनी सजवला होता. फुग्यांचं आकर्षक डेकोरेशन केलं होतं. ठिकठिकाणी गालिचे अंतरले होते. डिझाईनचे पडदे, संगमरवरी खांब व त्यावरील कोरीव नक्षी. हॉलच्या मधोमध असणाऱ्या विद्युत रोषणाईयुक्त संगमरवरी कारंजा पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करत होता. हॉलमध्ये उतरणारा प्रशस्त संगमरवरी जिना त्यावर अंथरल्या विलोभनीय लाल वेल्वेटच्या कापडानं अन रंगीबेरंगी फुलांनी सजला होता. जिन्यावर अंतरल्या गुलाब पाकळ्या जणू रश्मीची मुलायम पावलं झेलण्यासाठी आतुर झाल्या होत्या. पांढऱ्या शुभ्र कपड्यात वावरणाऱ्या नोकरांची पाहुण्यांची बर्दास्त ठेवण्यासाठी लगबग सुरू होती. मध्येच फोन खणखणत होता. हे सारं दृश्य पाहून किसना चिंताग्रस्त बनला. कुठं माझी चंद्रमोळी झोपडी आणि कुठं हा आलिशान महाल? मी रश्मीला हो म्हणून चूक केली की काय, असा प्रश्न किसनाला पडला. मी जर रश्मीचे ऐश्वर्य आधी पाहिले असते तर क्षणभर माझ्या भावनांना आवर घालून निश्चितच तिला नाही म्हटलं असतं मी. किसना स्वगत बोलत होता. इतक्यात टाळ्यांच्या कडकडाटानं किसना भानावर आला. त्याला समोरच्या जिन्यावरून रश्मी उतरताना दिसली. चॉकलेटी कलरच्या वर्क असलेल्या पायापर्यंत रेंगाळणाऱ्या घेरदार वनपीसमध्ये रश्मीचा केतकी कोरा रंग खुलून दिसत होता. तिचा चमकणारा चेहरा मरून रंगाच्या लिपस्टिकनं अधिकच आकर्षक दिसत होता. रश्मीच्या केसांचा लेअर कट तिच्या चेहऱ्याची नजाकत वाढवत होता.
लोकांची नजर रश्मीच्या चेहऱ्यावर हटता हटत नव्हती. किसनाही तिच्याकडे पाहतच राहिला. रश्मी हॉलमध्ये उभारल्या सभामंडपात आली. तिचे वडील, काका, उपस्थित असणारे आमदार, खासदार, उद्योजक, कारखानदार सभामंडपात ठेवल्या खुर्च्यावर विराजमान झाले होते सारे. सभामंडपाच्या समोरच्या खुर्च्यात रश्मीच्या मित्रमैत्रिणी बसल्या. अस्वस्थ मनाने किसनाही त्यांच्यात बसला होता. प्रोफेशनल अँकरिंग करणाऱ्या कपलने कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. त्यानंतर भला मोठा केक रश्मीनं कापला. तिच्या वडिलांनी नव्या 4 चाकी गाडीची चावी रश्मीला भेट म्हणून सुपूर्द केली. साऱ्यांनी रश्मीला स्टेजवर जाऊन शुभेच्छा दिल्या. स्टेजवर किसना व त्याचे मित्रही गेले. आपल्या आपल्या परीनं भेट व बुके देऊन त्यांनीही रश्मीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. किसना स्टेजवरून खाली उतरणार तोच रश्मीनं त्याचा हात पकडला आणि जवळच उभ्या असणाऱ्या तिच्या वडिलांना किसनाची ओळख करून दिली. ती म्हणाली, "डॅडी, सी, दिस इज क्रिश, अँड क्रिश, दिस इज माय डॅड." दोघांनी हस्तांदोलन केलं. उंचापुरा सुटाबुटातला किसना रश्मीच्या वडिलांनाही भावला. साने पंचपक्वानाचा यथेच्छ आनंद घेतला व सर्वांची पावलं डीजेवर थिरकू लागली. रश्मी सहित आलेले प्रतिष्ठित मान्यवर व मित्रमैत्रिणी सारेजण ताल धरून बेभान होऊन नाचू लागले. रश्मीच्या वडिलांनी किसनाला बाजूला बोलावलं. बाहेर जाऊन दोघे लॉनवर ठेवल्या राऊंड टेबलाला बसले. रश्मीचे वडील डॉक्टर जनार्दन शुक्ल म्हणाले, "क्रिश, रश्मी ही माझी एकुलती एक लाडात वाढलेली मुलगी आहे. माझा हा आलिशान बंगला, दारातल्या गाड्या, माझी 500 एकर पाणस्थळ जमीन, फ्लॅट्स, कारखाने, ठिकठिकाणी असणारे पंचतारांकित हॉटेल्स, हे सारं काही रश्मीचं आहे. माझी संपत्ती पाहून रश्मीसोबत विवाह करण्यासाठी धडपडणारी बरीच बडी स्थळं आहेत. परंतु माझ्या रश्मीला समजून घेणारा व तिच्या भावभावनांना साथ घालणारा जावई मला हवा आहे. आणि मला तो तुझ्यात दिसतोय. माझ्या रश्मीची तू चॉईस आहेस आणि तिची चॉईस कधीच चुकणार नाही. तुला या संदर्भात माझ्याशी काही शेअर करायचं असेल तर तू ते करू शकतोस." यावर किसना म्हणाला, "डॅडी, मी तुमच्या भावनांचा आदर करतो, पण मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. माझ्या घरी साधी लाईटचीही सोय नाही आहे. माझे आई वडील दुसऱ्याच्या शेतात काम करून चरितार्थ चालवतात. तेव्हा डॅडी, खरंच तुम्ही रश्मीचा विवाह एखाद्या श्रीमंत कुटुंबात करून द्या. मला तुमच्या संपत्तीमधला 1 रुपयाही नको. माझ्या या निर्णयानं रश्मीला व मला आता थोडा त्रास होईल, पण तिचं भविष्य उज्ज्वल होईल. डॅडी, आय एम सॉरी." असं म्हणून किसना तिथून उठला आणि चालू लागला. तोच डॉक्टर जनार्दन शुक्लांनी किसनाचा हात पकडला आणि त्याला म्हटलं, "तूच रश्मीसाठी योग्य जोडीदार आहेस. मला तुझ्यासारखाच निस्वार्थी जावई हवा होता." असं म्हणून किसनाला रश्मीच्या वडिलांनी आलिंगन दिलं आणि म्हणाले, "तू जरी धनाने गरीब असलास तरी मनाने श्रीमंत आहेस. माझी जी संपत्ती आहे ती तुझी आणि रश्मीचीच होणार आहे. तेव्हा काळजी करू नकोस. रश्मीचा विवाह मी तुझ्याशीच लावून देणार आहे." एवढ्यात रश्मी त्यांना शोधत बाहेर आली. "डॅडी, क्रिश, आत पार्टी चालली आणि तुम्ही इथे काय करतायत? चला आत." असं म्हणून रश्मीने दोन्ही हातानं दोघांना पकडलं आणि पार्टीत आणलं. तोवर किसनाच्या मित्रांसहित पार्टीतली जवळजवळ सारी माणसं मद्यधुंद अवस्थेत होती. रश्मीच्या वडिलांनी किसनाला मद्याचा पेग ऑफर केला. "सॉरी डॅडी, मी घेत नाही." किसना म्हणाला, "अरे क्रिश, घे ना. सेलिब्रेशन म्हणून घ्यायची. रोज थोडीच घेणार आहोत आपण. अरे हे परदेशात पेगशिवाय सेलिब्रेशनच होत नाहीये." रश्मी म्हणाली. रश्मीच्या बोलण्यानं किसनाच्या पायाखालची जमीन सरकली. रश्मी सुद्धा ड्रिंक करते हे तिच्या बोलण्यातनं किसनाला स्पष्टपणे समजलं. हा सारा प्रकार पाहून किसनाचं डोकं बधीर झालं. तो कोणाला न सांगताच पार्टीतून हॉस्टेलमध्ये परतला. त्या दिवशी रात्रभर किसना झोपला नाही.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.